हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती. आपलं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठीचं ॲनालिसिस थोडं लेट झालं आहे, पण आपल्याला करायचं आहे राहिलेल्या सब्जेक्टचं, पॉलिटीचं, हिस्ट्रीचं आणि इकॉनॉमिक्सचं आणि जिओग्राफीचं आणि करंटचं असं ॲनालिसिस आपलं झालेलं आहे. आत्ता आपल्याला पाहायचं आहे हिस्ट्रीचं PYQ ॲनालिसिस. तर 2016चा हा पेपर आहे आणि 2016 मधलं PYQ ॲनालिसिस आपण पाहतोय. तर पहा, 2016 मध्ये आता हिस्ट्रीच्या बाबतीत जर आपण बोलत असो आणि तेही राज्यसेवा पूर्व परीक्षा, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला प्राचीन सुद्धा करायचं आहे, त्याच्यानंतर प्राचीन करायचा आहे, त्याच्यानंतर मध्ययुगीन सुद्धा करायचा आहे आणि जो आपला आधुनिक भारत आहे तो सुद्धा करायचा आहे. स्वातंत्र्योत्तर भारत आपल्याला तितकासा महत्त्वाचा नाही आहे, काही प्रश्न आहेत पण तितकासा महत्त्वाचा नाही आहे. तो आहे आपला मेन्सचा महत्त्वाचा टॉपिक. ओके, सो आपल्याला हे मेन्ससाठी करायचं आहे. मग सध्या नाही, कारण राज्यसेवेमध्ये आपल्याला भरपूर वेळ आहे. नंतर मेन्ससाठी तुमचं जर का टार्गेट असेल की पूर्ण हिस्ट्री कव्हर करायचं आपलं आहे तेवढं, तर आपल्याला प्राचीन करायचं आहे, मध्ययुगीन करायचं आहे, आधुनिक करायचं आहे. आता बरेच जण यामध्ये हे करतात की हे जे वरचे दोन आहेत ते स्किप करतात, तर हे पूर्णतः चुकीचं आहे. आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीनवरती 7-8 प्रश्न किंवा 5-6 प्रश्न दिसत आहेत आणि हे 5-6 प्रश्न जर का आपले गेले तर 5 गुणिले 10 म्हणजे 10 मार्क. आणि इझी इंटरेस्टिंग असं आहे इतिहास, म्हणजे गोष्टीसारखं ते ऐकायचं, काही कठीण नसते. तुम्ही पुस्तक वाचलं ना, ते माणसाची गोष्ट नावाचं पुस्तक होतं पहा, त्याच्यामध्ये किती मस्त माणसाची गोष्ट सांगितली होती. तर आत्ताचंही 6वीचं पुस्तक तसंच आहे, 11वीचं पुस्तक तसंच आहे. डोक्यावर टेन्शन घेऊन जर तुम्ही काही करसाल तर इतिहास लक्षात राहत नाही. इतिहास हा समजून घेण्याचा विषय नाही आहे, तो एन्जॉय करण्याचा विषय आहे आणि तो जर का एन्जॉय करता येत नसेल तर तुम्हाला तो समजणार नाही. आता समाजसुधारकांबद्दल जेव्हा आपण वाचतो तर तेव्हाची सिच्युएशन इमॅजिन करायची, तेव्हा कशा प्रकारे या समाजसुधारकांनी या सगळ्या रूढींच्या विरोधात कार्य केलं असेल हे पाहायचं. ते इमॅजिन करून करून तुम्ही इतकं चांगलं लक्षात ठेवू शकता की तुमचा जर का हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट नसेलही तर तो डेव्हलप करता येईल आणि तो इंटरेस्ट डेव्हलप करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग पाहूया आपण 2016 मधले आपल्या हिस्ट्रीचे हिस्ट्री या विषयाचे PYQ. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत सांगितलं असेल तर सॉरी. आणि हो, आपण कंबाईनसाठी पेड ग्रुप चालू केलेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला डेलीचे टार्गेट्स देते, काही टिप्स देते, काही आणखी महत्त्वाची माहिती त्याच्यावरती शेअर करते, काही महत्त्वाच्या नोट्ससुद्धा शेअर करते. आणि त्यामध्ये तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. 30 रुपयामध्ये प्रति महिना आपली एवढी फी आहे, तर तुम्ही जॉईन करू शकता. सो कम टू द पॉईंट, आपल्याला पाहायचं आहे आता आपला हिस्ट्रीचं PYQ ॲनालिसिस. तर पहिलाच प्रश्न आहे प्राचीन भारताने, यामध्ये अश्मयुगावरती विचारलेला आहे. अश्मयुग आणि लोहयुग. अश्मयुगानंतर लगेच लोहयुगाची सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्रयुगाच्या खुणाही सापडत नाहीत. तर हा जो काही प्रश्न आहे ना, यामध्ये तुम्हाला लोहयुग आहे, अश्मयुग आहे आणि ताम्रयुग आहे. तर ते तीनही युग जे आहेत आपल्याला ते करायचे आहेत आणि खूप मजेशीर अशी गोष्ट आहे. कशा प्रकारे इव्होल्युशन होत गेलं ते पहा ना तुम्ही, मजा येते. ओके, नेक्स्ट आहे पहा. आता हे एक वाक्य आहे, एका वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिलेले हे वाक्य आहे. तर मग आपल्याला इथे ऑप्शनमध्ये केसरी, वंदे मातरम, स्वराज्य आणि काळ हे जे काही 4 वृत्तपत्र दिसत आहेत, तर या 4ही वृत्तपत्रांबद्दल आपल्याला तिथे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं आवश्यक आहे. जसं आपण आधी कंबाईनच्या बाबतीत सांगितलं होतं, सेम तसंच. आणि त्याचसोबत एखाद्यानं एखाद्याच्या बद्दल जर का काही वाक्य काढले असतील, कोणाला काही उपमा उपाध्या दिलेल्या असतील, तर त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ओके, सो आपल्याला ते करायचे आहेत 4ही ऑप्शन. नेक्स्ट आहे मग समाजसुधारक आहे. क्वेश्चन आता जसा हा प्रश्न आहे तसाच तुम्हाला रिपीट होईल का? नाही, या ऑप्शन मधल्या इतरावरती प्रश्न विचारले जातील. आता इथे जे काही वाक्य दिलेलं आहे, जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असं वर्णन केलेलं आहे मुंबई आणि महाराष्ट्राच्या संबंधाबाबतीत, तर हे कोण केलेलं आहे असं विचारलेलं आहे. मग आता हे जे खालचे 4 समाजसुधारक आहेत यांच्याबद्दल माहिती वाचणं आपल्यासाठी अपेक्षित आहे. सो मी तुम्हाला देताना नेहमी ऑप्शन असं देईल. तर जेव्हा जेव्हा ऑप्शन असेल खाली पुढे आहे पहा, तर तुम्हाला चौघांबद्दलही तिथं माहिती कलेक्ट करायची आहे किंवा वाचायची आहे, तुमचे जे पुस्तक असेल त्याच्यामधून. ओके, पुढचा प्रश्न आहे, परत पहा इथे वर्णन दिलं आहे आणि त्याच्यावरून ते कोणते समाजसुधारक आहे तसं विचारलेलं आहे. तर चौघांबद्दलही तुम्हाला तिथे माहिती वाचून घ्यायची आहे. ओके, पुढचा प्रश्न परत समाजसुधारक आहे. सो अगेन चौघांचीही माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे. महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावे यांना सतत वाटे. सो हे कोणाबद्दल म्हटलेलं आहे ते तुम्हाला तिथे विचारलेलं आहे. सो
ते तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा आहे जो प्रश्न आहे ना, हा क्रांतिकारक चळवळीवरचा आहे, रँडच्या काळातला. सो तुम्हाला क्रांतिकारी चळवळी याच्यामध्ये करायच्या आहेत. आपण कंबाईनमध्येही पाहिलं की किती प्रश्न आहेत. शेतकरी उठाव, शेतकऱ्यांच्या चळवळी असोत की क्रांतिकारकांच्या चळवळी असोत किंवा आदिवासींच्या चळवळी असोत, तर त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तसं इकडे सुद्धा दिसते. त्यानंतर परत आपल्याला इथे 4 समाजसुधारक दिसत आहेत. सो चौघांचीही माहिती आपल्याला घ्यायची आहे. जे जे समाजसुधारक त्यांचा संदर्भ आपल्याला 11वीच्या जुन्या पुस्तकामध्ये येतो ते सगळे तर आपल्याला डिटेल करायचेच आहेत. त्याचसोबत आपण पुस्तक रेकमेंड केलं होतं समाधान महाजन सरांचं, तर त्या पुस्तकामध्ये जेवढे समाजसुधारक आहेत तेवढे आपल्याला करायचे आहेत. भरपूर त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि 4-5 वेळा वाचा, हो ते लक्षात राहते, काही कठीण नसते. ते मस्त स्टोरी टाईपमध्ये लक्षात ठेवायचं. असं जर पाठ करत राहाल तुम्ही 1963 बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना, इमॅजिन करा किती महान कार्य होतं ते महात्मा फुलेंचं, की आजच्या काळात सुद्धा लोक तसा विचार करू शकत नाही की एखादी विधवा स्त्री वाकडं पाऊल पडून जर तिला गर्भ राहत असेल तर त्या स्त्रियांच्या मुलांच्या म्हणजे त्यांच्या बाळंतपणासोबत त्यांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेणारे ते होते. तो काळ कोणता होता? 1800चा. त्या काळात हा विचार करणं म्हणजे किती क्रांतिकारक विचार आहे तो. आणि अशा प्रकारचं कार्य आजपर्यंत तरी कोणी केलेलं आहे का? किंवा तुम्ही तरी तुमच्या घरातल्या अशा जर कोणी स्त्रिया असतील तर त्यांना ॲक्सेप्ट करू शकता का? तर हा महान विचार करण्यासाठी त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता किती महान असेल हे तुम्ही इमॅजिन करा. आणि मग गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या की सांगा हा 1800चा काळ होता, 1863चा काळ होता आणि इतके क्रांतिकारी कार्य त्यांनी केलं तर तुम्ही कधीच विसरणार नाही. सो अशा प्रकारे इतिहास लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ओके, आता पुढचा प्रश्न आहे पहा. परत आयोग आहेत, इथे 4 आयोग दिलेले आहेत. सो या 4ही आयोगांबद्दल तुम्ही माहिती कलेक्ट करणं तिथे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ग्रीकांच्या नाण्यांवरती. तर आपला हा प्राचीन भारताची प्रश्न आहे. सो ग्रीकांची नाणी. त्याच्यानंतर पुढचा स्वातंत्र्योत्तर भारताच्या जवळपासचा प्रश्न आहे. समजा पाकिस्तान निर्मितीच्या काळापर्यंतचा. तर पाकिस्तानात शब्द कोणी सर्वप्रथम उच्चारला असा तो प्रश्न आहे. तर इथे मी भारत लिहिलंय स्वातंत्र्याच्या जवळपासचा. तर तुम्ही ते पॉईंट चेक करून घ्या. ओके, 1-2 प्रश्न पडेल असा, तर मग त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. जे इकडे जास्त येतात ना त्याचं टेन्शन घ्यायचं. त्याच्यानंतर परत इकडे पाहता चांद्रगुप्त, चाणक्य, बिंबिसार, अशोक, राधागुप्त यांची नावं आलेत. म्हणजे या सगळ्यांबद्दल आपल्याला तिथे माहिती वाचून घ्यायची आहे प्राचीन इतिहासामधून. त्यानंतर परत इकडे कुतुबुद्दीन ऐबक, बलबन, इख्तियार उद्दीन मोहम्मद, अल्तमश, तर या चौघांबद्दलही माहिती घ्यायची आहे. यांतले काही मुघल असे आहेत ज्यांनी काही सामाजिक कार्यसुद्धा केलेले आहेत. तर ते वेगळं कोणाचं कार्य आहे का तर ते माहीत करून घ्या. त्याच्यावर प्रश्न येतात. एखादा राजा दयाळू होता का? एखाद्याने काय आणखी क्रूरपणाचं कार्य केलं किंवा कुठलं विशेष कार्य केलं तर ते तिथे आपल्याला तिथे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे इंग्रजी शिक्षित बंगाली पिढीचा परवलीचा शब्द रिकामी जागा हा होता. तर हे तुम्हाला मिळून जाईल. बंगालच्या काळातलं जे काही इतिहास आहे तो वाचला तर तुम्ही फक्त बंगाल असं लिहिलंय. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. परत आता ऑप्शनवरती जायचं आहे आपल्याला. सो 4ही ऑप्शन पाहायचे आहे. आणि परत इकडे प्राचीन इतिहासावरचा प्रश्न दिसतो. हे 4ही बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर असा हा ओव्हरऑल 16चा पेपर होता. आता 16चा पेपर खूप जुना झाला असं म्हणू शकतो आपण. पण आपल्याला एक आयडिया येते की कशा प्रकारे प्रश्न इव्हॉल्युशन म्हणजे प्रश्नांची उत्क्रांती कशी झाली या राज्यसेवेच्या पेपरातल्या ते लक्षात येण्यासाठी आपल्याला हे करणं अपेक्षित आहे. सो हा आहे आपला 2017चा पेपर. मग आपण आता पाहूया 2017चा पेपर. तर पहा 2017च्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले ते आपल्याला पाहायचं आहे. आणि इथे सुद्धा प्रश्न क्रमांक 1 पासूनच आपल्या PYQची सुरुवात होते हिस्ट्रीच्या. तर पहिलाच प्रश्न आहे पहा महाजनपदांवरती. तर महाजनपदे 16 महाजनपदे जे आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे करायचे आहे. 11वीमध्येही आहेत आणि 6वीच्या पुस्तकात सुद्धा आहे. त्यानंतर सिंधू संस्कृतीवरती आहे. सो कोणी शोध लावला, कुठं आढळलं वगैरे वगैरे हे 11वीच्या पुस्तकात मिळते. ओके, सो ते तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा परत सिंधू संस्कृतीवर प्रश्न. त्याच्यानंतर इकडचा परत महाजनपदांवरती प्रश्न. हा परत पहा बौद्ध ग्रंथ महाजनपदावरती प्रश्न. पहा तुम्ही नुसतं महाजनपद आणि सिंधू संस्कृती केलं असतं तर 2017 मधले 5ही प्रश्न सॉल्व्ह करता आले असते. इतके सोपे प्रश्न होते. म्हणून म्हणते की आपल्याला प्राचीन इतिहास स्किप नाही करायचा. ॲटलिस्ट 6वीचं आणि 11वीचं पुस्तक तरी आपण वाचलं पाहिजे. नेक्स्ट आहे पहा आता संगम साहित्यावरती प्रश्न आहे. जो संगम साहित्य. त्यानंतर 4ही जणांबद्दल माहिती घ्यायची आहे म्हणून ऑप्शन असं लिहिलेलं आहे. सो
केशवचंद्र सेन आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर, न्यायमूर्ती रानडे, या सगळ्यांबद्दल आपल्याला तिथे माहिती घ्यायची आहे. त्यानंतर परत इथं चौघांबद्दलही माहिती घ्यायची आहे. सो तुम्हाला इथे मी ऑप्शनच लिहिलेला आहे. सो यांच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. प्रश्न क्रमांक 8. त्यानंतर पुढचं बंगाल असं लिहिलंय, कारण हे सगळे बंगालमधले आहेत आणि बंगालच्या सुलतानाचे प्रोत्साहन मिळाले अशा प्रकारचं आहे. ते कवी आहेत बंगालमधले. सो तुम्हाला बंगाल हे पॉईंट मी देते. बंगालबद्दल जे काही येईल ते वाचून काढा. ओके. नेक्स्ट आहे पहा, खान अब्दुल गफार खान. हां, तर हे आहे पहा संविधान कायदेभंग चळवळीबद्दल. तर संविधान कायदेभंग चळवळ आपल्याला करायची आहे. त्यानंतर राष्ट्रीय सभेबद्दल विचारलेला आहे. सो राष्ट्रीय सभा आपल्याला करायचंच आहे. इतिहास इकडे कंबाईनचाही महत्त्वाचा पॉईंट आहे आणि इकडेही परत इकडे राष्ट्रीय काँग्रेसबद्दल प्रश्न दिसतोय, राष्ट्रीय काँग्रेस. त्यानंतर आता हा जो काही पेपर म्हणतो, हे जे काही पेपर आहेत त्याच्या इकडे जोड्या आहेत की कुठं ते चालू झाले. तर या चारही पेपरबद्दल तुम्ही सर्च करा. हाच क्वेश्चन मी मगाशी चेक केला, म्हणजे व्हेन आय वॉज इन लायब्ररी तेव्हा मी चेक केला, तेव्हा पाहिलं की खूप डिटेल मस्त माहिती आहे. तुम्ही सोशलिस्ट असं जरी टाकलं तरी तुम्हाला माहिती येऊन जाईल की हे बंगालमधलं वृत्तपत्र आहे किंवा काय म्हणता येईल त्याला, साप्ताहिक आहे डांगे यांचं, श्रीपाद अमृत डांगे यांचं. तर असंच तुम्हाला चौघांच्या बद्दल इथे सर्च करायचं आहे आणि ते मस्त लिहून घ्या तुमच्याकडे पेपरमध्ये. जर का पुस्तकात असेल आपल्या तर तिथेच काही ॲडिशनल गुगलवर मिळत असेल तर ते तिथेच चिटकवून घ्यायचं स्टिकी नोट्स लावून. ओके. किंवा पेजही ठेवू शकता, काही अशी आवश्यकता नसते. त्यानंतर आता पुढचं आहे पहा, काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शविण्यासाठी रिकामी जागा गाडगे महाराजांनी पारंपरिक आता काय करत होते गाडगे महाराज? कीर्तन करत होते. सो हे आहे पहा. त्यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न आहे समाजसुधारकांवरती. स्कॉटिश मिशनरीच्या शाळेत जात होते वगैरे वगैरे. तर चारही समाजसुधारकांबद्दल करणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. सो करायचं आहे चारही समाजसुधारकांच्या बद्दल. मग आता तुम्हाला जेव्हा मी इथे 4 ऑप्शन असं देते तर तुम्ही अनालिसिस कराल तेव्हा तुम्ही त्या चौघांची नावं लिहून घेऊ शकता. त्यासाठी ते तसंच लिहिलेलं आहे तर तुम्ही लिहू शकता. ओके. मग आता आपण पाहूया 2018चा पेपर आणि 2018 मध्ये दिसत आहेत प्रश्न क्रमांक 86 मध्ये इतिहासाचे प्रश्न. तर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 86. हा आहे आपला, येस इकडे. तर हा आहे आपला प्रश्न क्रमांक 86. पहिलाच प्रश्न आहे गुप्तावरती. चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, स्कंदगुप्त आणि कुमारगुप्त. सो गुप्त काळ. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो, आता हे जेव्हा राजकीय व्यवस्था होती प्राचीन काळातली, या राजांच्या काळातली, तेव्हा कुठल्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला, आता जसं मुख्यमंत्री, राष्ट्रपती असे पद आहेत, तेव्हा त्या काळामध्ये असे होते जसं कर वसूल करणारा, भागदूक अशा टाईपचा. तर तुम्हाला हे तिथे मिळून जाईल. तर ते तुम्हाला त्यांची माहिती किंवा एखाद्याच्या काळात कोणता स्पेशल होता का, त्याचं नाव दिलेलं आहे का, ते तुम्हाला तिथे माहीत करून घ्यायचं आहे. सो राजकीय व्यवस्था असं लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विधानं दिलेले आहेत आणि या विधानांवरती आपल्याला इथे ताम्रपाषाण काळातली ही माहिती आहे. ताम्रपाषाण संस्कृती म्हणून असं ताम्रपाषाण संस्कृती असं लिहिलेलं आहे. ओके. नेक्स्ट आहे मग दशराज युद्धाबद्दल. तर दशराज युद्ध असंच टॉपिक टाकलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे शिलालेखावरती. सो अशोकाच्या काळातले शिलालेख. त्यानंतर हा जो प्रश्न आहे तो आहे पहा चंद्रगुप्त मौर्याच्या काळावरती. तर मौर्य काळ असं फक्त मौर्य असंच लिहिलेलं आहे. सो मौर्य काळ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण जेव्हा स्टेट बोर्डाचं पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की या मौर्यावर प्रश्न येतात. त्यातले कोणत्या याच्यावर येतात? चंद्रगुप्तावर येतात. मग चंद्रगुप्त चांगला वाचायचा किंवा त्याच्याबद्दल गुगल करायचं. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे. त्यानंतर परत गुप्तावरती आहे. सो गुप्त आणि चारही ऑप्शनच्या चौघाच्या बद्दल माहिती घ्यायची आहे. त्यानंतर पुढचं आहे पहा मुघलांच्या वरती प्रश्न आहे. सो चौघा मुघलांच्या बाबतीत त्यांचं वर्णन दिलंय, व्यक्ती ओळखायचे, असे जास्त प्रश्न येतात. आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं राहते, म्हणजे ॲक्च्युअल सांगत नाहीत, त्याच्यावरून आपल्याला अंदाज लावावा लागतो आणि म्हणूनच मग आपल्याला त्या व्यक्तीबद्दल चांगल्या प्रकारे गोष्टी माहिती पाहिजे, तेव्हाच आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. कंबाईनमध्ये असा ट्रेंड येत आहे, म्हणून लक्षात घ्या. चांगल्या प्रकारे समाजसुधारक वाचा आणि मुघलन हे सगळे राजे सुद्धा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न परत असाच आहे पहा, विवरण दिलेलं आहे आणि त्याच्यावरून राजा ओळखायचा आहे. सो ऑप्शनवरती जा, चौघाच्या बद्दलही माहिती करून घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिपू सुलतान, महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर फ्री इंडिया सेंटर्स, ऑप्शनवरती जा, चारही चौघांबद्दलही तुम्हाला तिथे माहिती करून घ्यायची आहे. सगळं ऑप्शन कारण हे सगळे ऑप्शन जिथे लिहिले आहे तिकडे सगळे समाजसुधारक आहेत. इथेही समाजसुधारक आहे, त्याच्यानंतर इथेही समाजसुधारक नाही. इथे काय आहे पहा, हे काय एक विधान दिलेलं आहे. या विधानामध्ये तुम्हाला विधान म्हणजे जे आधी एक प्रश्न आला तर पहा गृहीतक आणि विधानचा, त्या टाईपचा हा प्रश्न आहे. सो असा एखादा प्रश्न आपण न माहित असताही आपल्या बेसिक नॉलेजवरती सोडवू शकतो. सो आपल्याला ते सोडवता येतं. लोकशाहीच्या रिलेटेड तो क्वेश्चन
आहे. ओके, त्याच्यानंतर परत मग इथे 4 जण आहेत ऑप्शनमध्ये, चौघांबद्दल रिपीटच आहेत ना. महात्मा फुले परत आलाय, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विचारलेलं आहे, सॉरी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला माहिती पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 11वीच्या इतिहासामध्ये सुद्धा चांगली माहिती आहे. सो ती तुम्ही पहिल्यांदा वाचा आणि त्याच्यानंतर मग आपल्या समाधान महाजन पुस्तकामध्ये तुम्ही वाचू शकता. किंवा तुमच्याकडे जर एखादं सिलेक्टेड म्हणजे स्पेशल असं बुक असेल समाजसुधारकांचं, तर तुम्ही त्याच्यातून करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. किंवा गुगल करा, काहीच नसेल तर. मोबाईल तर आहेच तुमच्याकडे, व्हिडिओ पाहताय म्हणजे मोबाईल आहे. ओके, आणि लास्ट क्वेश्चनमध्ये सुद्धा 4 आपल्याला समाजसुधारक आहेत. पहा इथे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत आहे. त्याच्यानंतर हे सगळे नावं सुद्धा कुठेतरी आलेलेच असतील. सो आपल्याला हे सगळं करायचं आहे. तो हा होता आपला 2018चा पेपर. आता आपण पाहूया 2019चा पेपर. 2019 मध्ये पण तुम्हाला पाहिजे ऑप्शन दिसते, म्हणजेच हे काय शेवटी समाजसुधारक आहे. सो असं आपल्याला ते लक्षात येतं आणि आपण अपेक्षितच आहे ना, ते समाजसुधारकांवर प्रश्न येणारच. प्रश्न क्रमांक 11 पासून आपल्याला दिसत आहेत, सॉरी 51 पासून आपल्याला दिसत आहेत इतिहासाचे प्रश्न. तर पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 51 पेपर आहे 2019चा राज्यसेवा पूर्व परीक्षा GS1. ओके, पहिलाच प्रश्न मुघलांवरती, सो मुघल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न मौर्यांवरती, सो दुसरा पॉईंट आपला मौर्य. आपण आतापर्यंत पाहिलं किती वेळा प्रश्न दिसतात मौर्यावरती, सो मौर्य आणि मुघल. ओके, त्याच्यानंतर मग मुघल येते मध्ययुगीनमध्ये आणि हे जे काही राजे आहेत ते मग प्राचीनचा शेवट येतात, मौर्य, चंद्रगुप्त वगैरे वगैरे. ओके, आणि सर्वात आधीचं प्राचीन म्हणले मग ते सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती. त्याच्यामध्ये मग ती नाणी किंवा त्यांच्या काळातले काय असतील ते शिलालेख वगैरे, त्यांची ती साधनं वगैरे इतिहासाची, तर ते सुरुवातीला आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढचं जे आहे तर तिथे मी तुम्हाला ऑप्शन दिला, म्हणजे चौघांबद्दलही तुम्हाला तिथे माहिती करून घ्यायची आहे. आता हे एकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये रिकामी जागा हा उद्योग सुरू झाला. तर तुम्हाला एकेमेनिडचं राज्य किंवा एम्पायर म्हणून इंग्लिशमध्ये तुम्हाला गुगलवर मिळून जाईल, ते चेक करा. किंवा त्याचं हिंदीमध्ये सुद्धा असेल तर तुम्ही ते चेक करा आणि गुगलवरून पहा किंवा बुकमध्ये पहा. त्याच्यानंतर परत इथं 4 जणांबद्दल माहिती आहे. तर चौघांबद्दल आपल्याला तिथे वर्धन राज्य आहेत हे, तर त्या चौघांबद्दल तुम्हाला तिथे माहिती करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे पहा, हे जे आहे कोल्हापूर संस्थान. तर डायरेक्ट मी कोल्हापूर आणि ऑप्शन दिले. सो कोल्हापूरच्या बाबतीत चौघांबद्दल तुम्हाला तिथे माहिती करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न परत ऑप्शनवरती, म्हणजे चौघांबद्दलही माहिती घ्यायची आहे, सगळे महत्त्वाचे समाजसुधारक. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न परत इकडे ऑप्शन, म्हणजे चौघांबद्दलही माहिती घ्यायची आहे. कारण की आता हे एखाद्या वेळेस एखादं नाव येतं, मग ते तुम्ही नाही सापडलं लगे त्याच्याच मागं रागायचं आणि बाकीचा आपला स्कोरिंग सब्जेक्ट सोडून द्यायचे, असं करायचं नाही बरं. जी माहिती सहज मिळत असेल, जे समाजसुधारक एखाद्या वेळेस आले ते, जसं समजा आता याच्यामधले आपल्याला मामाराव दाते, कृष्णराव मराठे नाव जरा ऐकल्यासारखं वाटतं. माटे आहेत हे किंवा पेठे आहेत, याच्यामधलं एखादं नाव आपण कधी वाचलंच नाही किंवा पहिल्यांदाच दिसतंय पेपरात PYQ मध्ये, तर मग त्यांच्याबद्दल आपल्याला जर नाही मिळालं तर काही हरकत नाही. पण जे समजा परत नावं येत आहेत त्यांच्याबद्दल तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इथे ऑप्शनच दिलेले आहेत. त्या वृत्तपत्रांच्या बाबतीत ते सगळे लोक आहेत किंवा मिशनरीच्या बाबतीत आहेत, तर ते तुम्हाला तिथे पाहून घ्यायचं आहे ऑप्शनमधले चौघांबद्दलही. त्याच्यानंतर परत मोगल काळ आहे, तो मोगलांवरती. त्याच्यानंतर घटना दिलेल्या आहेत आणि त्याचा क्रम लावा असं म्हटलेलं आहे. सो हे ते इतिहासात आपल्याला समजते की कसं करायचं. सो त्याच्यासाठी माहीत पाहिजे मग नेमकी कोणती घटना कोणत्या सालात घडली, तेव्हाच त्याचा क्रम लावता येईल. ओके, येस. पुढचं आहे आता वैदिक काळात स्त्रियांची अवस्था कशी होती. स्त्रियांना खूप मान होता पहा त्या काळात. काय म्हणतात त्याला, मातृसत्ताक कुटुंब पद्धती होती. म्हणूनच काय म्हणतात गौतमीपुत्र सातकर्णी असे आईचे नावं वगैरे लावायचे. तर तो इतिहास तुम्हाला वाचायचा आहे प्राचीनच्या मधला. त्याच्यानंतर संपत्तीवन सिद्धांताबद्दल तुम्हाला वाचायचं आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे, शेवटचा नाही, इथे 4 जण आहेत ऑप्शनमध्ये, त्या चौघांबद्दल थोडीफार गुगल करा. व्यक्ती ओळखा असं म्हटलेलं आहे. विजोड व्यक्ती म्हणजे यातल्या 3 व्यक्ती कुठल्या तरी एका क्षेत्राशी निगडीत आहेत आणि एक व्यक्ती त्यातली वेगळी आहे. सो ते विजोड व्यक्ती आपल्याला ओळखायची आहे. आणि लास्टचा क्वेश्चन आहे, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे चोळ घराण्यातले राजे आहेत. राजा विक्रमादित्य 4, सोमेश्वर 3, राजेंद्र चोळ 1. सो अशा प्रकारे ते चौघांबद्दलही माहिती घ्यायची आहे. आणि इथे आपले संपलेले आहेत 15 प्रश्न आहेत पहा. 15 गुणिले 2 म्हणजे
म्हणजे 30 मार्क आपले गेले नाही पाहिजे. त्यासाठी इतिहास वाचा आणि इतिहासामधलेही प्राचीन आणि याला सोडू नका. 10 प्रश्न इकडे आहेत. तर हे छोटं आहे ना, छोटं म्हणजे छोटं नाही आहे तसं पाहिलं तर, खूप मोठा काळ आहे तो. हे तरी काळ छोटा होता, पण हा काळ म्हणजे मोठा, काय म्हणता येईल, मोठाच आहे तो. प्राचीनचा जर पूर्ण पाहिलं तर प्राचीन आणि मध्ययुगीन, तर तुम्हाला ते करायचं आहे. पण आपल्याकडे काही नसेल तर तुम्हाला मी आता कसे पुस्तकं डाउनलोड करायचे तेही तुम्हाला सांगितलं आहे. सो तुम्ही ते सगळं करू शकता, काही कठीण नाही आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या पार्ट आपल्या व्हिडिओ काय म्हणता येईल चॅनलवर लवकरच मी अपलोड करेल. सो तो सुद्धा पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही तुम्हाला म्हणजे काही याच्यामध्ये करेक्शन वाटत असेल किंवा काही चुकत असेल माझं, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच.